विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये भाग इश्यू ऑफ शेअर्स याविषयी आपण काल चर्चा केली होती. आज विद्यार्थी मित्रांनो, भागाचं वाटप कशा पद्धतीनं केलं जातं, त्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत. समभाग वाटप किंवा जारी करणे. जेव्हा समभाग त्यांच्या फेस व्हॅल्यूवर, फेस व्हॅल्यू मीन्स आहे त्या किमतीवर, त्या मूल्यावर दिले जातात, तेव्हा त्या समभागास समप्रमाणात दिले गेलेले भाग असे म्हणतात. या फेस व्हॅल्यूवर विकल्या गेलेले भाग, जारी केलेले भाग, वाटप केलेले भाग असं म्हणतात. फेस व्हॅल्यू म्हणजे समभाग इश्यू किंमत आणि फेस व्हॅल्यू मूल्य समान आहे. ज्यावेळेस कंपनी आपल्या भागाचं वितरण करते आणि त्या भागाची किंमत, एक इक्विटी शेअर समभाग किंमत ही त्या आहे त्या फेस व्हॅल्यूवर, 100 रुपयाचा बावणा असेल तर 100 रुपयालाच तो विक्री होत असेल, तो भाग 100 रुपयाला विक्री होत असेल. त्याच्यानंतर त्या समभागावर कधी कधी रक्कम डिमांड जास्त असल्यामुळे कधी कधी जास्तीच्या रकमेनं सुद्धा आपला भाग विकला जातो. ज्यावेळेस डिमांड कमी असते अशा वेळेस क्वचितच कंपनीचं संचालक मंडळ त्याच्यावर डिस्काउंटनं सुद्धा ती शेअर्स विकावे लागतात. मग समभावामध्ये हे पाहिलं असता आपण. दुसरा प्रकार असा पाहू शकतो की प्रीमियमवर समभाग जारी करणे, वाटप करणे. जेव्हा समभागांच्या फेस व्हॅल्यू मूल्यापेक्षा आहे त्या किमतीपेक्षा समभाग जास्तीच्या किमतीनं जारी केले जातात. जास्त म्हणजे 10%, 20%. खूप झालं प्रीमियम 10%, 20%नं प्रीमियमनं काय केलं जातं, भाग जारी केले जातात. तेव्हा समभाग प्रीमियमवर वाटप किंवा जारी केल्याचे म्हटले जाते. म्हणजे इश्यू हा प्राईम फेस व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्तीचा असतो. फेस व्हॅल्यूच्या किमतीपेक्षा काही प्रमाणात जास्तीची रक्कम आकारून जर भागाचं वाटप केलं जात असेल तर अशाला समभाग हा प्रीमियमवर जारी करणे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीच्या रकमेवर वाटप केल्यानंतर तो जास्तीची येणारी रक्कम ही कंपनीच्या मानानं ते प्रीमियम असतं. पण विद्यार्थी मित्रांनो, कंपनी अधिनियम 2013मधील सिक्युरिटीज प्रीमियम रिझर्व कलम 52(2) नुसार याचा उपयोग खालील कारणासाठी सिक्युरिटीजवर प्रीमियम म्हणून मिळालेल्या रकमेचा वापर हा प्रतिबंधित करते. याच्यामध्ये सुरुवातीला मी असं म्हणेल की स्वतःचे शेअर्स खरेदी करताना, कंपनी स्वतःही आपल्याकडे काही शेअर्स ठेवते, ते शेअर्स खरेदी करताना, आपल्याकडे ठेवताना किंवा ते परत विकत घेताना कलम 77A वापर केला जातो. त्याच्यानुसारच स्वतःचे शेअर्स खरेदी करावे लागतात. त्याची तरतूद कंपनी कायदा 2013मधील कलम 77A नोंद केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तसंच सदस्यांना पूर्ण पेड बोनस सहभाग देणे. जे काही समभागधारक आहेत यांना कंपनी कायदा 2013 नुसार संपूर्ण पेड बोनस सहभाग नोंदवला गेला पाहिजे. संपूर्ण जे काही तुम्ही डिक्लेअर केलं असेल कंपनीनं ते सुद्धा कंपनी कायदा 2013च्या अधिनियमामध्ये कलम 78 नुसार सर्वच सदस्यांना जे काही डिक्लेरेशन केलेलं असेल बोनसचं ते तुम्हाला देणं भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं असं सांगेल मी, कंपनीचे प्राथमिक खर्च लेखन बंद केले गेले आहे. पूर्वी इक्विटी शेअर्सवर सुरुवातीला, ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणायचं, ज्यावेळेस निर्मिती करतानाच त्या भागाची विक्री करण्याच्या अगोदर केला जाणारा खर्चसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होता. मग ते सुद्धा 2013च्या कंपनी कायद्यामध्ये कंपनीचा जो प्राथमिक खर्च आहे ते त्याचं लेखन करणं बंद करण्यात आलेलं आहे, कलम 78 नुसारच. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या सिक्युरिटीज किंवा डिबेंचरच्या कोणत्याही मुद्द्यावर
कंपनीच्या सिक्युरिटीज किंवा डिबेंचरच्या कोणत्याही मुद्द्यावर कमिशननं दिलेली सूट, डिस्काउंट ज्याला आपण म्हणतो, कमिशनने दिलेली सूट किंवा सूट दिलेली किंमत याचं सुद्धा लिखाण लिहिणे सोडून देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा कंपनी कायदा 2013च्या कलम 78 नुसार याचीही यामध्ये नोंद केल्या जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं असं सांगेल मी की रिडीमेबल ऑफ प्रेफरन्स शेअर्स, जी की प्राधान्यक्रमाने जे काही भाग विकले जातात, रिडीमेबल प्राधान्य समभाग, रिडीमेबल इक्विटी शेअर्स, कोणत्याही रिडीमेबल प्राधान्य समभागांच्या किंवा कंपनीच्या कोणत्याही डिबेंचरच्या पूर्ततेवर देय प्रीमियमची तरतूद करणे. रिडीमेबल मीन्स परतफेडीची तुम्हाला हमी दिल्या जाते. ज्याप्रमाणे डिबेंचर हा विशिष्ट इंटरेस्टने विकला जातो. 7% डिबेंचर इश्यू करत असताना आपण त्याची रक्कम अगोदरच सांगतो. 7% असेल, 8% असेल, 10% असेल, 15% असेल. ते 15% डिबेंचर इश्यू मीन्स त्याचा इंटरेस्ट रेट असतो. वार्षिक मिळालेल्या उत्पन्नातून त्या डिबेंचरवर काही प्रमाणामध्ये मग नफ्याच्या हिस्स्यातला भाग 10% असेल, 15% असेल, हे डिबेंचर धारकांना देणं भाग असतं. तसंच रिडीमेबल ऑफ प्रेफरन्स शेअर्समध्ये सुद्धा 6%, 5%, 3%, एक विशिष्ट टक्केवारीने ज्यावेळेस प्रेफरन्स शेअर्स हे इश्यू केले जातात, त्याही वेळेस कंपनी आपल्या वार्षिक नफ्यातून ही जी रक्कम आहे, जर वार्षिक नफा तेवढा झाला नसेल तर नवीन शेअर्स विकून, नवीन रिडीमेबल शेअर्स विकतील, प्रेफरन्स शेअर्स विकतील, डिबेंचर्स विकतील, काहीतरी विकून, परंतु या परतफेडीचे आग्राहकाची भाग असतील किंवा प्राधान्यक्रमानं समभाग काही विकलेले असतील, ज्यांना नफ्यामध्ये हिस्सा देऊ असं काही देय प्रीमियमची तरतूद केलेली असेल, तीही कंपनी कायदा 2013 नुसार कलम 78 याची नोंद केलेली आहे. जेणेकरून कोणत्याही रिडीमेबल प्राधान्य समभागांच्या किंवा कंपनीच्या कोणत्याही पूर्ततेवर देय प्रीमियमची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे यापूर्वी समभागावर कंपनी कायदा 1956 कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची तरतूद नव्हती, परंतु ती 2013च्या कंपनी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ज्या अर्थी सर्वसामान्य भागधारकांना कंपनीच्या नफ्यामध्ये जरी नफा झाला तरी त्या नफ्यामध्ये काही प्रमाणात 10%, 20%, 5% जे काही प्रॉफिटचा हिस्सा असेल ते देणं बंधनकारकच असावं असं काही तरतूद नव्हती. संचालक मंडळ ज्यावेळेस निर्णय घेईल की अशाही भागधारकांना आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये इतर कंपन्या जर देत असतील तर त्या प्रमाणामध्ये आताही नावाजलेल्या काही कंपन्या आपल्या भागधारकांना एक विशिष्ट प्रकारचं देय बोनसच्या स्वरूपामध्ये, प्रीमियम नव्हे परंतु बोनसच्या स्वरूपामध्ये आज समभागधारकांना नफ्यातील काही हिस्सा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं ते वाटप करतात. मग अनेक कंपन्या अशा आहेत की त्या प्रॉफिटच्या बदल्यामध्ये समभागधारकांना, इक्विटी शेअर्स धारकांना काही कार्ड्स दिली जातात, गिफ्ट कार्ड्स, ज्या अर्थी कंपनीचा काही सेल असेल, कंपनीच्या वस्तूवर काही डिस्काउंट असेल, तो डिस्काउंट म्हणजे सुद्धा काय आहे, तो आपल्या भागधारकांना मिळालेला लाभच आहे. मग अशा प्रकारच्या सवलती वगैरे जर कंपनीत देत असेल तर तो त्या कंपनीसाठी जरी खर्च असेल तर ते भागधारकांना तेवढा त्याचा बेनिफिट होतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीमध्ये जसं सांगितलं, मागच्या पिरियडमध्ये सांगितलं की इश्यू ऑफ शेअर्स, भागाचे वाटप, भाग जारी करणे. त्याच्यातच आपण दुसरा मुद्दा असा पाहिला की भागाची जप्ती, भाग जप्तही केले जातात. मग या भागाची जप्ती करायची. संचालक मंडळ भाग जप्त केव्हा होतात? ज्या वेळेस ज्या भागधारकाच्या खरेदीदाराने जी काही इन्स्टॉलमेंट्स पाडून दिलेली असतील, त्या इन्स्टॉलमेंटमधील जर रक्कम भरली गेली नसेल
तर ते कंपनीला भाग जप्त करण्याचा अधिकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग भाग जप्त केल्यानंतर संचालक मंडळ त्या जप्त केलेल्या भागावर निर्णय घेतं. जसं निर्णय घेण्याअगोदर त्या संबंधित भागधारकांना त्याची सूचना दिली जाते की बाबा आपण जर हा हप्ता भरला गेला नाही तर 14 दिवसाची वगैरे मुदत दिली जाते, आणि जर भरला गेला नाही तर त्याची शेअर्स ती जप्त केली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जप्ती टाळायची असेल तर त्या 14 दिवसामध्ये भागधारकांना पैसे भरणं अत्यंत आवश्यक आहे. जर भागधारकांना पैसेच भरले नाहीत तर ते भाग जप्त करण्याचे अधिकार त्या संचालक मंडळास असतात. मग असे जप्त केलेले भाग कंपनीकडे एक प्रॉपर्टी संपत्ती म्हणून राहतात. कंपनी अशा जप्त केलेल्या भागाची पुनर्विक्री करू शकते. ती पुनर्विक्री मग मागे सांगितल्याप्रमाणे पुनर्विक्री परत आहे त्या किमतीनं इक्विटी बेसवर करेल. ज्याला फेस व्हॅल्यू म्हणून 100 रुपयाचा तो शेअर्स असेल पूर्वीचा, तो 100 रुपयालाच विकला जाईल. मग त्यामध्ये परत प्रीमियमवर सुद्धा तो सेल करता येतो, जारी करता येतो, वाटप करता येतो. मग त्याही पद्धतीमध्ये शेअर्स वाटप करत असताना मग काही टक्केवारीनं प्रीमियमवर सुद्धा तो शेअर्स आपला जारी केला जाऊ शकतो. जर डिमांड नसेल, शेअर्सची रक्कम जप्त केलेली असते, आपल्या कंपनीला ती जप्त केलेली रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये राहते. मग कधी कधी संचालक मंडळ अशा जप्त केलेल्या भागावर डिस्काउंटसुद्धा देतं, कमिशनसुद्धा देतं. या डिस्काउंटवर सुद्धा काय हे समभाग जप्त केलेले विकल्या जाऊ शकतात. मग जप्त केलेल्या भागाचे परत 3 प्रकारामध्ये आपण त्याच्या एंट्र्या करतो. जप्त केलेला भाग किती रकमेनं जप्त केला, ती रक्कम ती आपल्या भांडवली खात्यात जमा राहते. त्यानंतर जर जप्त केलेला भाग रिइश्यू केला असेल, त्या रिइश्यूचं प्रमाण असेल, किती रुपयाला रिइश्यू केला, 100 रुपये शेअर्स 110ला केला असेल तो प्रीमियमने असेल. परंतु 100 रुपयाचा शेअर्स तो 90 रुपयाला असेल केला असेल, 90 रुपयाला जारी केला असेल, 90 रुपयाला वाटप केला असेल, तर असा असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तो शेअर्स हा डिस्काउंटनं रिइश्यू केला जातो. मग अशा वेळेस त्याचीसुद्धा एंट्री वेगळी होते. मग ज्या प्रमाणात भाग सुरुवातीला सांगितलं ॲट पर आहे त्या किमतीनं भाग विकले जातात. दुसरं ॲट प्रीमियमनं सुद्धा इश्यू केले जातात. 100 रुपयाच्या शेअर्स 110ला विकल्या जात असेल म्हणजे 10 रुपये प्रीमियम आहे. नेक्स्ट थर्ड आपण त्याला असं म्हणू तिसऱ्यामध्ये की तो डिस्काउंटनं विकला असेल, 100 रुपयाचा शेअर्स 90 रुपीजला पेड केला असेल, तर परत 10 रुपये त्या ठिकाणी लेस मीन्स तो डिस्काउंटनं विकल्या जात असेल. मग याही ठिकाणी 3 प्रकारे शेअर्सचं वाटप केलं जातं. त्याच पद्धतीनं फॉरफिचर शेअर्सच्या बाबतीत तसंच होतं. मग या शेअर्सवरची रक्कम कशा पद्धतीनं मागवल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, भागधारक हा एकदाच रक्कम भरेल हे सांगता येत नाही, म्हणून कंपनी मोठ्या प्रमाणात भागभांडवल गोळा करत असताना सभासदांना एक सवलत म्हणून 2 ते 3 टप्प्यामध्ये आपले पैसे मागून घेते. उदाहरणार्थ सुरुवातीला अर्जाच्या वेळी 100 रुपयाचा शेअर्स असेल तर त्या रकमेपैकी एक अर्जावर 30 रुपयाप्रमाणे रक्कम मागून घेऊ शकते. एक 3 टप्पे पाडले असतील, 4ही पाडता येतात, 5ही पाडता येतात, 6ही येतात. परंतु पहिल्या टप्प्याला आपण असं म्हणतो की अर्जासोबत आलेली रक्कम त्याला ॲप्लिकेशन मनी असं म्हणतो. मग अर्जासोबत जी काही रक्कम भरलेली असेल 100 रुपयापैकी 30 रुपये अर्जासोबत भरलेले असतील. उर्वरित 90 रुपयामध्ये सेकंडला अलॉटमेंट, ज्याला आपण अलॉटमेंट मनी असं म्हणतो, त्यावेळेस दुसरा आपल्या दृष्टीने तो दुसरा हप्ता आहे. परंतु त्याला हप्ता न म्हणता ज्यावेळेस वाटप केलं जातं भागाचं त्यावेळेस ती रक्कम मागवली जाते. मग आता राहिलेल्या उर्वरित 70 रुपयापैकी परत 25 रुपये त्यांनी मागून घेतले असतील अलॉटमेंटवर, आणि परत फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलवर उर्वरित रक्कम मागून घेऊन विद्यार्थी मित्रांनो शेअर्सची रक्कम ही पूर्ण पद्धतीने मागून घेतल्या जाते. अशा रीतीने भाग भांडवल गोळा केलं जातं. प्रोराटा, परत याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो की प्रोराटा पद्धतीनं भागाचं वितरण करणे, तोही मुद्दा यावेळेस आपल्याकडे अभ्यासक्रमाला आहे.
त्याही बाबतीत आपण सविस्तर चर्चा दुसऱ्या तासिकेत करू. धन्यवाद.